पाहत आहात सातारा 24 तास न्यूज। यमाई माता वर्धनी माता भेट सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न। शेकडो वर्षांची परंपरा असणारा किल्ले वर्धनगड येथील यमाई देवी आणि वर्धनी माता यांचा भेट सोहळा अभूतपूर्व उत्साहात वर्धनगड येथे संपन्न झाला। यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती। औंधी येथील मूळपेठ निवासिनी यमाई माता ही आपली बहीण येथील साखरवाडी निवासिनी या आपल्या बहिणीच्या भेटीसाठी त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी जात असते। त्या ठिकाणी साखरगड निवासिनी आणि यमाई माता यांचा भेट सोहळा त्यानंतर 3 दिवस यमाई माता त्या ठिकाणी मुक्कामाला असते। ते परतीचा प्रवास करत असताना देवी शेंदुजने बोरजाईवाडी या मार्गेवर धनगड येथे वर्धनगड येथील घोरपडे परिवार यांच्या निवासस्थानी विश्रांती करता थांबत असते। यावेळी वर्धनगडची वर्धनी माता आणि औंधची यमाई माता यांचा भेट सोहळा संपन्न होत असतो। त्यानंतर देवी घोरपडे यांच्या घरी विश्रांती करता येते। या ठिकाणी देवीची पूजा केली जाते, त्यानंतर आरती होत असते। आरती झाल्यानंतर घोरपडे परिवारातील महिला देवीची खाना नारळाने ओटी भरत असतात आणि त्यानंतर गावातील महिला मोठ्या संख्येने देवीची ओटी भरण्याकरता येत असतात। यावेळी आबाल वृद्ध महिला मोठ्या संख्येने देवीचे दर्शन करण्याकरता येत असतात आणि त्यानंतर सायंकाळी सूर्योदयानंतर देवीची मिरवणूक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले वर्धनगड गावातून काढली जाते। या मिरवणूक करता वर्धनगड व पंचक्रोशीतील शेकडो भाविक उपस्थित असतात। मिरवणुकीमध्ये सनई, हत्ती, घोडे यांचा सहभाग असतो, तसेच फटाक्यांची देखील अतिशय बाजी केली जाते आणि मिरवणूक संपल्यानंतर देवीला निरोप दिला जातो। यानंतर वर्धनगड व पंचक्रोशीतील भाविक देवीचा प्रसाद म्हणजेच घूट, भाकरी, ताक, कण्या यांचं सेवन करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये घोरपडे परिवार यांच्याकडे येत असतात। ही देवी नवसाला पावणारी आहे अशी श्रद्धा भाविकांच्या मनामध्ये आहे। अशा पद्धतीने देवीचा प्रसाद सेवन केल्यानंतर दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता होत असते। देवीच्या पालखी बरोबर देवीची पुजारी भोई असा मोठा लवाजमा येत असतो। देवीचा हा संपूर्ण प्रवास 5 दिवसांचा असतो आणि या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक ठिकाणी देवीचे मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केले जाते आणि त्यानंतर देवी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच औंधी येथील मंदिरामध्ये जात असते। अतिशय नयनरम्य असा हा सोहळा असतो। उपसंपादक नितीन घोरपडे। नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आताच सातारा 24 तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।